बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये संसाराची जीवे वेटाळिलो एकामध्ये एक नाही मिळो येत काकणवणीत निवडिले धारी डोळे नामे एकाची मतने दुसऱ्या गुणे वेगळाली एकामध्ये एक नाही मिळो येत काकणवणीत निवडिले तुका म्हणे दाखविले मुक्ता पळी पिंपलेची सोस्थळी खुंटली एकामध्ये एक नाही मिळो येत काकणवणीत निवडिले प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जरूरच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथातील जोडीकरांच्या प्रतिप्रमाणे 320व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू काल झालेला आहे आणि पहिलं चरण चाललेलं बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये संसाराची जीवे वेटाळिलो मी बाहेर पडलो बाहेर या अर्थी हे कुठेतरी अडकले होते पण आपुल्या कर्तव्यानं बाहेर पडलो आपल्या कर्तव्यानं कर्तृत्वानं असं गृहीत आणि मग कोणी तुम्हाला अडकून टाकलं संसाराची जीवे वेंटाळिलो म्हणजे आवरण केलं मला संसारानं आणि संसारानं मला बद्ध केलं होतं त्याच्यातून मी आता मुक्त झालो मोकळा झालो बाहेर पडलो मुक्त होणे मोकळा होणे बाहेर पडणे हे एकार्थवादी शब्द आहे सगळे असा मी झालो असे महाराज स्वतः म्हणाले आणि स्वस्थिती सांगायचे हे महाराजांचा स्वार्थपर अभंग आहे कसा अभंग आहे स्वार्थपर आहे असं ते अर्थ त्यांनाच लागू शकते आपल्याला नाही लागू शकत ते अर्थ बाहेर पडलो आपण बाहेर पडलो नाहीत ना संसाराची जीवे वेंटाळिलो त्याच्यात आपण अडकलेलो आहे आणि मग ते संसारात अडकले होते ते बाहेर पडले मग संसार कशाला म्हणायची जी व्याख्या काल झालेली आहे संसार कशाला म्हणतात खऱ्याची खोट्याची मिसळ त्याचं नाव काय म्हणलो संसार खरं काय आहे तर ब्रह्म खोटी काय आहे माया असे दोन पदार्थ जगामध्ये आणि आहेत दोन पदार्थ आहेत म्हणल्यावर ते पुन्हा द्वैत आला आणखी कोणी असेल पण जगताची संगती जर लावायची ठरली असेल तर मायावाद शंकराचार्यांना सुद्धा स्वीकारावा लागला त्याशिवाय जगताची संगती लागत नाही हे मंद जिज्ञासूसाठी हे बोध आहे जे तीव्र जिज्ञासू आहे किंवा अतितीव्र जिज्ञासू आहे त्याला हे सांगण्याची गरज नाही त्याला एक तत्वमसी एवढं वाक्य सांगितलं काम त्याचं संपत तत्नाम ब्रह्म त्वम नाम जीव अशी पदानं दोघांची कथा केली आणि तत्वमसी महावाक्य सांगितलं की अतितीव्र जिज्ञासूचं काम होऊन जात जगन्मित्य ब्रह्म सत्य जीव ब्रह्म अपरा श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि मी अर्ध्या श्लोकानं सांगतो काय दत्त ग्रंथ कोट्यावधी ग्रंथाचा आणि भारावर विचार करायची गरज कोट्यावधी ग्रंथाचा विचार करायची काय गरज आहे मी अर्ध्या श्लोकानं सांगतो असे म्हणले शास्त्रकार अर्ध्या श्लोकानं श्लोक अर्धेन प्रवक्ष्यामि अर्ध्या श्लोकानं मी तुम्हाला सांगतो दत्त ग्रंथ कोट्यावधी ग्रंथाची भारे उकळून बघायची काय गरज आहे मग काय सिद्धांत आहे जगन्मिथ्य ब्रह्म सत्य आणि जीव ब्रह्म हे वनापरा जीव ब्रह्माहून वेगळा नाही हे महावाक्याचा बोध हो नाहीच मग कोण काय नाही हो मग कानी जे पिरिले डोळा ते उभले व्यापक भरले तोच आहे ते श्रेष्ठ अधिकाऱ्यासाठी का कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी हा
त्याला अतिश्रेष्ठच असला पाहिजे, इतरांना हे बोध कळत नाही. मग ते मंद जिज्ञासूसाठी हे प्रश्न उभा राहतो, जगत दिसतंय त्याची वाट काय? ते जगत दिसतंय ना, याची वाट काय लावणार तुम्ही? हे कसं काय करी लावायचं? आम्हाला दिसतंय ना धडधड. मग ते दिसतंय तुम्हाला म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही खरं मानणार असं. मग ते नाही, असं खरं नाही. ते दिसतंय ते मिथ्यत्वाने, ते प्रातिभाषिक आहे त्याची सत्ता. हे सांगण्यासाठी मायावाद आचार्यांना सुद्धा स्वीकारावा लागला. ते स्वीकारायचे कारण काय? हे पोरग झाले. हे पोरग झाले म्हणल्यावर त्याला कोणीतरी माय मानावी. हे आमचं पोरग, आमचं पोरग, हे तुमचं पोरग खरं हो, म्हणजे तुमच्यापासून नाही झालं म्हणजे कोणती तरी माय मानावं लागेल की नाही? एकट्यापासून होते का पोरग? नाही. जसं जगत मानल्यावर ते ब्रह्म एकट्यापासून कसं जगत निर्माण होईल? ते तसं असंग निर्विकार आहे, त्याला काही विकार नाही, त्याच्यात काही वाढ कमी जास्तपणा होत नाही, असं ते असून सुद्धा. आणि मग त्याच्यापासून हे निर्माण झालं जगत रूपी लेकरू. मग त्याच्यासाठी ती माया मानावी. शंकराचार्यांना माया विषय सांडिजेल, तरी विषय सांडिजेल, तरी महादोषिके होईल गेल, तरी संसारू हा नोहेलच लटिका जगी. नाही, मग सत्कार लटका नाही असं म्हणायचं त्या ओवीमध्ये. तिथं ते सांगायचंय तर काय, संसार हा होईल लटका जगी. म्हणजे जरी विषय सांगितले काय, हे विषय सोडून येतील म्हणजे निग्रहपूर्वक सांगायचे. मग संसार लटका जगात होईल याचा अर्थ संसार कोण म्हणलं? अनादी संसार माळेच्या ठाई असं म्हणले ना मौलवी. म्हणून संसाराला अनादी शब्द लावलाय ना. प्रभारूपाने कसा आहे? अनादीच मानलाय ना. मग माया संसार एक झाला होता, किती अति तीव्र जिज्ञासू. प्रपंच एक झाला होता, संसार नाही. प्रपंच एक झाला होता की तो सममिथ्या वार्ता पुढे होईल मागवता कदा कल्पांती घडे ना. बरोबर आहे, मान्य बाबा. पण हे अति तीव्र जिज्ञासूसाठी बोलणं नाही, मंद जिज्ञासूसाठी बोलणं नाही. मग मंद जिज्ञासूला महाराज म्हणाले नाही तर संसाराची जीवे वेंटाळिलो, त्याच्यातून बाहेर पडलो आपल्या कर्तव्य. म्हणजे संसाराची जीवे वेंटाळिलो म्हणजे संसारानं माझ्या जीवाला वेष्टन केलं होतं आणि त्याच्यातून मी आपल्या कर्तव्यानं बाहेर. असं सरळ ते असा अर्थ आहे. आणि तेवढ्या अर्थात तेवढा विचार आहे. मग संसारानं बद्ध कसं केलं होतं आपला विचार चालला. मग संसारानं बद्ध करणं, संसार म्हणजे काय? मग खऱ्या खोट्याची. मग खरं काय? शुद्ध ब्रह्म. काय? शुद्ध ब्रह्म. मग त्याला काय म्हणावं काहीच म्हणता येत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी शून्य शब्द वापरला. ते गणितातच नाही येत. तसं शून्य बी नाही ते करत. स्त्री का स्त्री नाही, पुरुष आहे का तर पुरुषही नाही, मग नपुषक आहे का नपुषक बी नाही. म्हणजे स्त्री पुरुष नपुषक हेही लिंग तिथं लागत नाही. गणितात आकाट आहे म्हणा, ब्रह्म मोठं म्हणा तो मोठं केवढं, मोठं नाही म्हणावं तर लहान केवढं, लहानाहून लहान आहे. मग शून्य आहे का तर शून्यहून वेगळं. पण तिथं पर्याय शब्द वापरावा लागला. पहिले कोठेच नव्हते, अवघे शून्याची होते नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. कानवा तेरे तेरे ते. बरोबर आहे ना. असं ते ब्रह्म काहीच नव्हतं म्हटले. ते शब्दानं बरं काय ते प्रतिनिधित्व सांगितलं. ते म्हणजे ते नाम शुद्ध ब्रह्म एकटच होत. आणि ते ढालगत निर्माण, ती ढालगत कोणी एक माया. आता ती माया निर्माण झाली केली नाही असा प्रश्न उद्भवतो की माया निर्माण केली कोणी केली? ब्रह्माने केली. कशी काय ब्रह्माने केली? ती असंग आहे, निर्विकार आहे. तुम्हाला माझं बोलणं थोडं आवड आहे बरं का. आजचं बोलणं थोडं आवड. ते निर्विकार आहे, असंग आहे तर काय. आणि कसल्या प्रकारचं ते आणि कार्य करू शकत नाही, निष्क्रिय आहे. असं असताना तिनं माया निर्माण केली. मग ईश्वराने निर्माण केली. ईश्वराने निर्माण केली तर ईश्वराची माया कार्य आहे. ईश्वर बी जीव बी हे कोण आहेत? माया कार्य आहेत की कारण आहेत? माया कार्य आहेत.
मायेची लेकरं येतं, मायेची लेकराची ईश्वर आली आणि मग त्या मग असं म्हणावं लागलं की पोरापासून बाप झाला आणि मग झाला नाही मग त्याच्यासाठी अभंग केले ना, अभंग केले ना मग ते नाही 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 पती जन्माला नाही, मायेच्या आधी लेक जन्माली आणि दोन्हीच्या लग्नाची आई ती केली. माया आधी मायेच्या आधी पोरगी झाली म्हणा आणि दोन्हीचं लग्न संघच केलं एका मांडवा. बापा आधी पुत्र जन्माला असं माऊलीचा एक अभंग म्हणून म्हणाले कुठे हे असं तर बोल नाही हे असा काही समन्वय लावायचा. आता ब्रह्मापासून माया झाली म्हणावी तर ब्रह्म निर्विकार आहे असं मग त्याचा संबंध त्याला नाही, त्याला काही निर्माण करतच नाही, ते कार्यच करीत नाही, ते काय कोणाला निर्माण करीत बसल, त्याला माया नावाचा पदार्थ कुठे काय माहितीही नाही. मग माया कोणापासून निर्माण झाली म्हणावी, मग ईश्वरापासून. मग ईश्वर तर एक रुचीचं, त्याच्यापासून कुठं माया झाली निर्माण नाही. म्हणून त्या मायेला आमच्या वेदांतेनं काय अनादी मानलं. कसं मानले? अनादी. आणि त्याची बायको बी असं म्हणायचं. तुम्हाला काय पती जन्माला माझी उदरी आणि मी झाले त्याची नवरी. म्हणजे माया म्हणती पती जन्म, माया नवरा माया पोटी जन्माला आहे. मग ईश्वर कोणाच्या पोटी जन्माला कोणला आहे? कोणाच्या? तिच्याच पोटी. आणि पुन्हा त्याची बायको झाली, त्याचं इक्षण राहिलं आणि हे जगत निर्माण. म्हणून कसे बोलली ती बरोबर बोलली ना, पती जन्माला माझी उदरी आणि मी झाले त्याची. पण पतीवरचा धर्म पाहू माझा सर्वपरी पती भोगीचे ओझ्या. म्हणजे जिथं जाईल तिथं मी त्याला भोगतेच. काही बी करू द्या तिनं काही निर्माण, त्याचा संघ असल्याशिवाय भागतच नाही तिला. कीटकाचा हे जरी तिने निर्माण केला किड्याचा तर त्या ईश्वराला त्याच्यात यावं नाही. ते फायदेच की नाही, त्याची सत्ता त्याची स्फूर्ती, त्याच्या स्फूर्तीशिवाय ही एकटी कार्य करते. मग सर्वापरी पती भोगीचे ओझ्या. हो म्हणून ती माया म्हणली. हे अवघड आहे बरं का हे बोलणं याचा. आणि खरं तर ते चरणच अवघड आहे महाराज, अभंगच अवघड आहे, चरणच अवघड आहे ते, त्याचा अर्थ खूपच गहन आहे ते. हो म्हणून काय निर्गुणपती आवडे मजर, निर्गुणपती आवडे मजर म्हणजे खरा तिचा नवरा निर्गुण ब्रह्म आहे म्हणा. पण आधी माय पाठी झाली आहे भाग, आधी माय झाले आणि पुन्हा त्याची मी बायको झाले. हो बरोबर आहे. आणि मी पतीवरता नाही मला वाटते माया काय ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. मी माया राणी पतिव्रता शिरोमणी आणि ज्ञानदेव निरंजनी मी माया राणी पतिव्रता शिरोमणी आहे. सगळ्या पतिव्रतेत माझा नंबर 1 चा नंबर आहे. कारण काय तिला कधीच रंडक पण नाही पडला, कवाच रंडक पण नाही. माया रंडकी झाली ते कवाच ऐकवात नाही. कशी रंडकी होईल ते ब्रह्म मरतच नाही. पण जानवाय मात्र म्हणजे तुझी रान रंडकी झाली. काय या संतांचं बोलणं महाराज, हे संतांचे कुठ अभंग आहे तुम्हाला वेदांत कळण्यामुळे तो तुम्ही इकडे प्रवेश करावा. विचार सागराकड, वृत्तीप्रभाकराकड, विचार चंद्रोदयाकड अशा ग्रंथाचं तुम्ही अवलोकन करावं, लक्ष द्यावं आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून मुक्त व्हाव. ही तळमळ संतांची. म्हणून हे कुठ अभंग केले, त्याचे हे पटविण्यासाठी केले. मग आपण हे सांगू लागलो याचा अर्थ की माया ब्रह्मापासून झाली नाही, ईश्वरापासून झाली नाही. मग कशी आहे? अनादी. आणि अनादी असून अचिंत्य शक्ती, अचिंत्य शक्ती. बाबा 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 तिच्यातला खेळ कोणालाच कळत नाही. बघा साधा मोबाईल निर्माण मनुष्यानं केलाय, की माया काळाचे मायातलाच एक प्रकार आहे मोबाईल. त्याच्यात शेकड्याच्या वर काय आटम आहेत म्हणा, 100च्या वर प्रकार आहेत म्हणा. बटन दाबले की खूप माहिती वानाला आलंय त्याच्यात काही काय आहे म्हणा. 24 तास अभ्यास पक्का केलाय कशाचा? मोबाईलचा. त्याच्यात काही कुठाने आहेत म्हणा. हे सगळा खेळ कशातला आहे? मायेतला का ब्रह्मातला आहे? मायेतला खेळ. अचिंत्य शक्ती माया आहे. नुसतं हे खापर केले एखाद्या मनुष्याने हे शोध लावलाय, या मायेतला एक प्रकाराचा शोध लावलाय. हे दूरदर्शन दूरसर्वर एवढी सिद्धीच्या 2 आणून दिले.
दूरश्रवण दूरदर्शन म्हणजे पाकिस्तानला काय व्हायलंय आणि ते पाकिस्तानचा मंत्री काय बोलायला हे तुम्हाला ऐकू येते की नाही? पाकिस्तानचा मंत्री काय काय करायलाय, झोपलाय का बसलाय दिसतंय की नाही? या दोन शिद्ध्या ह्याच्यात आणून ठेवल्या. ते एवढा असीन ते खेळ, ह्याच्याहून असीन ते अफाट खेळ कशाचा आहे बघा नाही. रात्री पाऊस कुठून आला, कुठून येतंय की काय नाही, आणि म्हणजे उन्हाळ्यात येतंय. आणि तसं आहे व्ह्यू बरोबर आहे ना. म्हणजे सूर्याचे निवेशे तर ते हे सोसे तर ते हे बाष्पीभवन होते आणि मग त्याला म्हणते तर ढग पाणी पेतात. म्हणजे मेघ पाणी पेतात. मेघ त्याला म्हणजे बाष्पीभवनाला, बाष्पीभवनाला काय म्हणले मेघाडे, आणि ते मेघाडे समुद्रातलं पाणी पेतात. बरं इतकं पेतात, इतका खरट आहे समुद्र, पाणी पेलं तोंडात तर गुळणी करावं वाटते माणसाला, तोंडात घेऊ वाटत नाही. घशातून तर नाहीच नाही, तोंडात घेतलं फेकून द्यावं वाटते पटकून, इतकं खरट पाणी. पण त्याचं एवढं यंत्र फिल्टर जोरात आहे, शोधित आहे, शोषित आहे ना, ते निव्वळ पाणी शोषित आहे, मिठाला घेत नाही. स्वच्छता त्याच्यात काहीच नसते मळ, असं ती फिल्टर आहे. कोणतं बाष्पीभवन ते मेघ, आणि ते शोषतात. बरं शोषल्यावर लगेच टाकतात म्हणावं तर लगेच टाकीत नाही. कुठं असते की काय आहे मेळच नाही. आणि पुन्हा पावसाळ्यात येऊन वर्षाव खाली पडती वर पडतात. मग ते बी त्याच्या पाठीमागे कोणीच्या सत्ता म्हणे इंद्र म्हणले, पाठी इंद्र ओणीवरच येते पुढं ती फरे. मग इंद्रांना सांगावं जाऊ द्या महाराष्ट्रावर धिंगाणा करून टाका. आला गेला हे इंद्राच्या ऑर्डर झाली त्या मेघालयाला, आणि मेघालय नाचायला लागले. बरोबर आहे. हे खेळ कुठला आहे? मायेतला खेळ हे अचिंत्य, अशी अचिंत्य शक्ती तुमच्या चिंतनातच येत नाही अशी एक शक्ती त्या ईश्वराची, ती माया. आणि ती माया म्हणजे पहिल्यानं शुद्ध ब्रह्म बरं काय आयुष्यात, आणि ते अध्यस्त काय आहे माया. माया अध्यस्त केव्हाची म्हणायची नाही, केव्हाची म्हणायची नाही. कशी ती अनादी आयशा, आणि मग ती अनादी, आणि त्या अनादीत बरं काय त्या ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब. आता काय झाला ईश्वर झाला. बरोबर आहे. हे ईश्वर आता लक्षात आलं. आता हे ईश्वर झाला, मग ईश्वर आणि माया, आणि त्या मायेपासून पुढे महतत्व एक पसरवलं. महतत्व म्हणजे त्रिगुणाची मूस. महतत्व कशाला म्हणतात? त्रिगुणाची मूस, रस्तम सत्व या गुणाची सुप्त अवस्था, ऐक्य अवस्था, त्याचं नाव आहे महतत्व. आणि त्याच्यापासून बरं काय त्याच्यातला एक गुण आहे म्हणजे कोणता? तमोगुण. ते बरं काय ईश्वराच्या इच्छाशक्तीनं तो ती तमप्रधान प्रकृती म्हणला. कोणता म्हणला? जी शुद्ध सत्वगुण प्रधान प्रकृती होती माया, तिला पुन्हा पुढे खाटा फुटला त्या तमगुणाचा, आणि तिथं ती तमगुण प्रधान झाली. आणि तमगुण प्रधान झाल्यापासून त्याच्यापासून मग शब्दाधिक विषय निर्माण झाले. शब्द स्पर्श रूप रस गंध. किती विषय थे? 5. मग शब्द विषय त्याच्यापासून पंचभूत बनलं. रस विषय त्याच्यापासून कोण बनलं? पाणी. रूप विषय त्याच्यापासून कोण बनलं? भूत अग्नी. गंध विषय त्याच्यापासून कोणतं भूत बनलं? पृथ्वी. बरोबर आहे. आणि पुन्हा झाले ना 5 भूत. म्हणजे पंचभूतात पंच विषयाचे पंच कार्य पंचमहाभूत आहे. आता हे झाले हे असं असं. आता ही तिच्या पुढे सूक्ष्म सृष्टी सांगतो तुम्हाला थोडक्यात. सूक्ष्म सृष्टी कशी सूक्ष्म सृष्टी होते तर त्या एक लक्षात ठेवा. हे पंचमहाभूत आहे, पंचमहाभूत, आणि हे यांचं पंचीकरण झालं. काय झालं? पंचीकरण. पंचीकरण. पंचीकरण म्हणजे प्रपंच. संसार शब्द सांगायला बरं काय, संसाराची जीवे वेंटाळी हे बोलायचं. मग हे प्रपंच झाला. मग 5 भूत आपले एक भूताचा अर्धा भाग स्वतंत्र राहिला, आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. म्हणजे एक अष्टमांश भाग दुसऱ्या भूतात मिसळला, तर प्रत्येक भूताचा असा भाग एकमेकात मिसळला, आणि असा मिसळल्यामुळे ती सक्रियता झाली. ते झालं स्थूल ब्रह्मांड. काय झालं? त्याच्यात
सर्व जीवाचे शरीर आहे, स्थूल शरीर. लक्षात आलं? हे स्थूल सृष्टी म्हणजे स्थूल शरीर सांगायचं. हे सगळे होतं आणि सगळ्या भूताचे स्थूल शरीर आहे ईश्वराचं स्थूल शरीर. जेवढ्या भूताचे स्थूल शरीर आहे जे ब्रह्मांड, तेवढं ईश्वराचं काय स्थूल शरीर. आता सूक्ष्म शरीर कसं झालं लक्षात ठेवा. काय म्हणजे पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून, पंचभूताच्या बरं काय, पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून अंतःकरण तयार झालं. म्हणूनच आहे काय, पण अंतःकरण मी पंचमहाभूताचंच आहे आणि देह मी पंचमहाभूताचाच आहे. पण देह पंचीकृत पंचमहाभूताचा आहे आणि अंतःकरण अपंचीकृत पंचमहाभूताचं साधाच अंतःकरण सत्वगुणाचं कार्य असं मानलंय. बरोबर आहे ना? जे सत्वगुणाचं कार्य अंतःकरण. आता हे काय का, मग ह्या इंद्रिय कसे झाले, इंद्रिय कसे झाले हे सांगतो तुम्हाला. हो हा, इंद्रिय प्राण पंच बंधाचे लक्षण असं म्हणलेलं ते तर पुढे राहिले बंध, ते जीवाचा वेष्टी बंध आहेत ना ते वेष्टी. आता हे काय का, हे कसं तयार झालं ते तुम्हाला सांगतो. मग आता सत्वगुणाच्या हे पंचमहाभूत आहेत, महाभूत, त्याच्या सत्वगुणापासून ज्ञान इंद्रिय कसे झाले सांगतो. त्याचं जे भूत आहे कोणतं, उदाहरणार्थ अग्निभूत, कोणतं भूत, तेज. तेज भूताच्या सत्वगुणापासून नेत्र झालं. लक्षात आलं? आणि त्या तेज नावाच्या भूतापासून नेत्र झाले आणि त्याच्यापासूनच त्याच्या रजोगुणापासून वाणी झाली, वाणी. लक्षात आलं? बर. पुन्हा जल म्हणजे आप नावाच्या भूत म्हणजे पाणी, त्या भूताच्या सत्वगुणापासून रसना झाली, ज्ञानेंद्रिय. लक्षात आलं? म्हणून त्याच्या ज्ञानाच्या जिभेमध्ये खरट आंबट करण्यात आणि त्याच्यात रजोगुणापासून त्या पाण्याच्या काय झालं, उपस्थ. उपस्थ कळलं? हा, जननेंद्रिय. जननेंद्रिय कळलं ना, लग्न बसायची इंद्रिय म्हणजे पाण्याच्या रजोगुणापासून झालं. पाणी नावाच्या, हे पाणी नाही हो, हे पाणी या पाण्याच्या पाणी भूत आहे आणि त्या भूतापासून ते जननेंद्रिय झालं रजोगुणापासून, त्याच्या सत्वगुणापासून रसना म्हणजे जीभ, हे ज्ञानेंद्रिय झाले. आता पृथ्वी, पृथ्वीच्या सत्वगुणापासून काय झालं, पृथ्वीच्या सत्वगुणापासून नाक, घ्राण. बरोबर आहे? आणि तिच्याच रजोगुणापासून गुण, मन विसर्जन झालं, ही पृथ्वी. दुसरं अंतिम मध्ये उदाहरण सांगा. आता वायू, वाऱ्याच्या सत्वगुणापासून बरं काय स्पर्श, त्वचा, तो इंद्रिय सत्वगुणापासून बरं. आणि त्याच्यात रजोगुणापासून वाऱ्याच्या कोणतं इंद्रिय झालं, हात. हा, हात वाऱ्यापासून झाली म्हणून चलन वलन घेते करता येईल. नाही नाही, पाय नाही. पाय अग्निभूतात येतेच रजोगुणाच्या कार्यानं. लक्षात आलं की नाही? आता कोणतं होत राहिलं आणखी, हा, मग आकाश नावाचं होत आहे ना. मग आकाशात कोणते ज्ञानेंद्रिय राहिले तुमचं, कान. कानाच्या सत्वगुणापासून आकाश झालं, कारण का शब्दविषय कानाचा आणि आकाशाचा संबंध. शब्दविषय कोणाचा आहे, आकाशाचा. पण कपाळी पिठी मेघाच्या, हे रात्री कडकड 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 वाजलं, कोणावर तुम्ही आक्षेप करणार, मेघावर करणार. पण मेघावर करणं चुकीचं आहे. शब्द विषय कोणाचा आहे, आकाशाचा. कपाळी पिठे मेघाच्या. ते फक्त ते एकमेकाला चिटकलं म्हणजे हे ढग त्या ढगाव आपटला. आपटल्यामुळं आकाशातला ध्वनी प्रगट झाला. पण ते ध्वनी कुठलाय, मेघातलाय का, नाही, शब्द विषयात त्याच्यातलाय ना, त्याच्यामुळे प्रगट झाला. पण कपाळी कोणाच्या पिठला म्हणजे त्याच्या वडक्यावर हे होतं, पण नाही, शब्द विषय आकाशाचा. आणि आकाशाचा शब्द विषय म्हणजे आकाश नावाच्या भूताच्या रजोगुणापासून काय झाले, नाही सत्वगुणापासून काम झाले. पण रजोगुणापासून हा कोणतं इंद्रिय झालं, नाही कर्म इंद्रियाचं बोलायलो.
नाही, गुल झालं ना, गुल झालं मग त्याच्यापासून ते झाले. म्हणजे असे इंद्रियाचे हे तयार झाले. आता बरं काय, जे 5 महाभूत आहे, 5 महाभूताच्या रजोगुणापासून प्राण झाला, प्राणवायू. कारण आता एकच सांगितलं. आणि आमच्या वेदांत त्यानं 5 प्राण मानले, 10 प्राण मानले नाही. 10 प्राण मानले ते योगशास्त्रावाले आहे, पतंजली महाराज आहेत ना, त्यांनी 10 नाग, कुर्म, कुरकर, देवदत्त, धनंजय उपप्राण त्यांनी मानले पतंजलीनं. आम्हाला वेदांत ते उपप्राण तेवढे मान्य नाही. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे 5 जर मानले. हे पंचप्राण आहेत ना, हे पंचप्राण काय भूतांच्या रजोगुणाचं कार्य. म्हणून प्राणाचा धर्म आहे भूक लागणे, तहान लागणे. ते काम करतो आपल्या शरीरात राहतो ते प्राण. तहान, भूक. खाल्ला अपान आहे मल विसर्जन, लघवी विसर्जन. म्हणजे घाण विसर्जन करण्याचं काम कोणता वारा करतो? अपान करतो. म्हणून एकाच टायमाला लघवीन जर संडास आली तर लघवी होत नाही, आधी संडासला जावं लागतंय. कधी कोणाचा अनुभव बघा, तुमच्या अनुभवात असेल तर रठ्ठावून लघवी यावी आणि रठ्ठावून संडास यावी. असं जर दोन्ही एका तास आले, माणसाला वाटते आधी लघवी करावं, लई लघवी आली गड्या असं वाटतं ना. त्याच्यामध्ये खाल्लं जोरात आहे, त्याच्यामध्ये वाटत आधी हे होऊ दे, काय असं ते काहीतरी असेल त्या वाऱ्याचं काम. म्हणजे 5 प्राण प्रकार, एक प्राण समान नावाचा वारा आपल्या शरीरात रक्ताचं प्रसरण करतो. अपान नावाचा वारा बरं काय लक्षात आलं, नाकापर्यंत कंठस्थानी असतो. लक्षात आलं. हे आपापले कार्य हे प्रारंभ करता. इथं अपान आता बेंबीपाशी धडकतो. व्यान नावाचा वारा सर्व नाड्यामध्ये आपलं आणि खाल्लेल्या रक्ताचं ते भोंस करण्याचं काम करतो. हे असे आणि हे करतात ते प्राणादीचे काम. म्हणजे 5 प्राण आमच्या वेदांत शास्त्राने मानलेले. उपकरणाला तेवढी किंमत दिलेली नाही त्यांनी, पण ती एवढी पतंजली महाराजांनी दिलेली आहे. हे गृहीत धरा, त्याचे काम आहे. बरोबर आहे. हे कारण काय, जांभळी येणं, शिंक येणं, ढेकर येणं, पापडी खाली होणं हे उपप्राण करतात असं ते म्हणतात. आणि ते खरं बी आहे. कधी कधी जांभळी येते ना, कधी कधी ढेकर, कधी पापण्या खाली व्हावं, हे काम व्हावं लागतील की नाही. मग हे उपप्राण कामे करतात. म्हणजे सगळे पंचप्राण उपप्राण आपल्या शरीरातले हे जे काही हालचालीत नाही हे लक्षात ठेवा. जरा अवघड विषयावर काय हे थोडं जरा बाहेर आणायलो, म्हणजे अवघडातून तुम्हाला सांगायलो बाहेर, हे प्रपंच सांगायलो. हे प्रपंच म्हणजे असं. आता एक पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य जे हे ना, हे अंतःकरण. अंतःकरण बरोबर आहे ना, ते अंतःकरण. तर ते अंतःकरण सत्वगुणाचं कार्य त्याच्यामध्ये आणि जे ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे तितक्या अंतःकरणाला उपाधी लागलं तिथं, म्हणून त्याला कुठस्थ नाव आलं. जेवढ्या अंतःकरणाच्या उपाधी युक्त झालं म्हणून तेवढ्याच पुरतं त्याला काय नाव आलं? कुठस्थ. आणि त्या कुठस्थाचा त्या अंतःकरणात काय झाला? आभास. आणि आभास झाल्यामुळं मग ते कार्यरत झालं. खरं तर हे सगळं जड पदार्थ आहे. हे आतापासून सांगितले काही पदार्थ सगळे जड पदार्थ आहे. एकही एका त्याच्यातला पदार्थ सक्रिय नाही. मग सक्रियता केव्हा? ते आभास असल्यावर. कोण असल्यावर? आभास नसल्यावर हे तर काही काम नाही. प्राण कुचकामी आहेत, सगळेच कुचकामी आहेत. बसा बोंबल काहीच करीत नाही. ते जांभळी येत नाही, शिगवी येत नाही, पापणी फडफड करीत नाही, काहीच करीत नाही. सगळं करायला कोण पाहिजे? ते आभास पाहिजे. म्हणजे मधात फोकस पाहिजे. त्याच्या सत्याने हे सगळं होत आहे. पण धर्म हे अंतःकरणाचे देखील विकार. त्याचे धर्म नाही त्या आभासाचे नाही, तर कुठंच तर नाहीतच नाही, ते तर निर्विकार. अशा प्रकारचं म्हणजे सगळं आपल्या जीवाचं काय, जीवाचं कारण शरीर आहे ती म्हणजे अविद्या, आश्रित अज्ञान किंवा अविद्या अंश म्हणा. आणि ईश्वराचं कारण शरीर आहे ती माया. लक्षात आलं की नाही रे? ईश्वराचं कारण शरीर कोणतं? माया. आणि जीवाचं कारण शरीर नाही, स्थूल नाही, कारण शरीर बोलायलो. हा अविद्या अंश. खरं तर अविद्या अज्ञान. लक्षात आलं? हे कारण शरीर. बर, जीवाचे सगळ्या म्हणजे जीवाचं स्थूल शरीर हे स्थूल शरीर आणि ईश्वराचं स्थूल शरीर, सगळ्या जीवाचे स्थूल शरीर हे ईश्वराचं स्थूल शरीर. म्हणजे ब्रह्मांड. हे ब्रह्मांड ईश्वराचं काय? स्थूल शरीर. आणि म्हणून त्याला विराट म्हणतात, हिरण्यगर्भ म्हणतात. नाही, हिरण्यगर्भ नाव वेगळं आहे
पण विराट विराट त्रिविक्रम त्रिक खूप धाम असं विष्णू सहस्रनामात त्याला त्रिक नाव आलं. त्रिक नाव आले ना तर त्रिविक्रम. त्रिविक्रम म्हणजे विराट असा हा परमात्मा. आणि असं हे ब्रह्मांड, आणि हे ब्रह्मांड हे माया कार्य आहे महाराज. आणि ह्या माया कार्यानं या संसारानं मला चौकून वेष्टन केलं होतं. कोणाला म्हणायचंय तू खूप आहे, मग ते आपल्याला केलंय की नाही. तिथून पुढे बाजार तर वाढला खूप आपले लेकरण बालन पुढे तर पुढे शेतन हे मत हे आपलं तुटलं बाबा 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 रागन द्वेषण हेन तेन हे सगळं काय तिथून पुढे वाढलं हे. म्हणून तर आहे ना, म्हणून वर्णन याचा प्रकार वेगळा. ज्ञानेश्वरीत नाही काही विषय. दोन्ही अमनमणी तो पितामह त्रिभुवन ईश्वाचा मी. हो, पण भूमिरापो नरो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्ये भिन्ना प्रकृतिरष्टता अपरे निजस्तन्यम प्रकृतिं विद्धि पराम. काय जीवभूता महाभावो ये एकदम धार्यते जगत. 7वा अध्याय बघा. कितवा अध्याय हे तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही समजून घेत नाही ज्ञानेश्वर आणि तुम्हाला टाइमच नाही का तर काय बोलायला. कोणीतरी एखादा मुमुक्ष आहे का व्हायचा आहे का? कोणीतरी मुमुक्ष दाखवा. कोण आहे? कोण आहे मुमुक्ष? कोणी नाही. कोणी ऐकणार माणूस काय म्हणणं ही बरं झाली गात्याची आवून घेतली. इथे विचार सागर म्हणल्यावर का तुम्ही तर झोपी जातात. इथं निव्वळ तेच सांगावं लागते. इथं गात्यात कसं आहे खालीवरी निघाल्या मग जरा बरोबर. हे अवघड चरण आहे. काय संसाराची जीवे वेंटाळिलोय ना, संसाराची जीवे वेंटाळिलो म्हणजे असं मला वेष्टन केलं या संसारानं असं म्हणायचंय. मग इथं बघा बरं, भूमीर आपो नलो वायू खम मनो बुद्धिरेव. काय बघा, भूमीर आपो पाणी काय भूमीर आपो नाही ऐका ना. भूमीर आपो अनलो म्हणजे अग्नी वायू 4 झाले. खम आकाश. बुद्धी एवच. बुद्धी मन हे समजा एवच. कळलं. आता बुद्धी एक धरला असं आहे 5 म्हणजे हे पंचभूत बुद्धी मन आणि त्रिगुण. काय झालं? रजोगुण समगुण. म्हणून भूमी रापो नरो वायू खम मनो बुद्धिरेव अहंकार इति यम्ये भिन्ना प्रकृतिरष्टधा. हे अष्टधा प्रकृती झाली. किती? अपरे येमितस्त्वन्याम प्रकृती विद्धीने पराम. त्याला प्रकृती म्हणतात अर्जुना. जीवभूता महाबाहो ये एकदम धार्यते जगत. आणि हे जीवभूत प्रकृती आहे आणि या प्रकृतीनं सगळं जगत धारण केलेलं आहे. या आठाची साम्यावस्था देवादी परम प्रकृती पार्था आणि एक नाम व्यवस्था जीव आईशी. यालाच म्हणायचं. मी आता सांगितलेला विषय का हे एकच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने सांगितलं. हिला प्रकृती म्हणले आणि मी त्याला संसार म्हणायचो. आणि 13व्या अध्यायात हेच प्रकार पाहायचे असेल तर क्षेत्र येणे नावे. या जगताचं प्रकृतीचं वर्णन काय केलं? क्षेत्र. आणि त्याच्यात मधात जे असलेला स्थित पुरुष आहे ते क्षेत्रज्ञ. जीवाला क्षेत्रज्ञ म्हणले आणि या प्रकृतीला काय म्हणले? क्षेत्र म्हणले. एवढं म्हणजे वेगळ्या पद्धतीने रूपक करून तुम्हाला ब्रह्मज्ञान म्हणजे हे विवर्तवाद कसा सांगायचा आहे हे व्यवस्थित सांगितलंय. पण तुम्ही त्याच्याकडे समजून घेण्याची तुमची प्रवृत्ती. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकतच नाही. ज्ञानेश्वरी ऐकणं अवघड आहे गाथा ऐकल्यापेक्षा. गाथा ऐकल्यापेक्षा ज्ञानेश्वरी ऐकणं अवघड आहे. हो. आणि त्याच्यापेक्षा विचारसागर ऐकणं अवघड आहे. मला तर वाटतं विचारसागर आधी ऐकावा आणि मग ज्ञानेश्वरीकडे यावं. मग तुम्हाला खरंच समजायला लागते. कोण? ज्ञानेश्वरी तुम्हाला पटायला पटत येते. असं ज्ञानेश्वरी आणि विचारसागर ठसून भरलाय. पण ते आपल्या डोक्यात येत नाही. डोक्याच्या बाहेरला खेळ म्हणजे आपण लक्ष देत नाही. म्हणजे याचा अर्थ इथं मुमुक्षु कोणी असा त्याचा अर्थ. आता हे बघा, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. बघा तेच इच्छा हे कुमारी झाली दारुण्याच्या कामा आली. ते तर द्वेषेशी मांडली वराडी. त्या दोघांस्तो जन्मला ऐसा द्वंद्व मोह दारुला तो अजयाने वाढविला अहंकारे. जो धृतीशी सदा
सळू प्रतिकूळू नियमाय नागरे सळू आशारसे जो निलू झाला साता हा पुन्हा अशारसे तो निलू झाला साता असंतुष्टीच्या मदिरा मत होण्या धनुर्धरा विषयाच्या ओरा विकृतीसी. याचा जर तुम्हाला गोष्ट आता थोडीशी मोठी सांगेल परियेसी जे अहंकारा तनुशी वालभ पडिले माऊलीने एक कोठी नाम गोष्ट सांगितली. हीच गोष्ट कशी सांगितली माऊलीनं आता सांगू जाऊ द्या गोष्ट सांगू ती माऊलीनं सांगितलेली गोष्ट आहे. हो हे काय आकड्यावरली गोष्ट नाही. कोणी सांगितली तुम्हाला थोडं कळलं. हा ही माऊलीने सांगितलेली ज्ञानेश्वरीची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. कधी हे श्लोक आला कधी ह्याच्यावरले ओवे आल्या तुम्ही आमच्या बोलण्यावर ध्यान ठेवा. ते ओवे आल्यावर तुमच्या डोक्यात महाराजांनी सांगितलं होतं ह्या ओवे. महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता थोडीशी गोठी सांगेल परेशी. अर्जुना मी एक गोष्ट सांगतो तू लक्ष देऊन ऐक. ज्ञानोबरांची भाषा आहे. जी अहंकारा तनुसी वालभ पडिले. बर काय नवनाथ आपला अहंकार म्हणजे मी 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 बरोबर आहे ना. मी आहे ना माझा के मी आहे मी कोणाच्या तुमच्या आहे का नाही अण्णा मी आहे का त्याच्यात एवढे हांत आहे. आणि ही तनु नाम हे मड हे शरीर ना आपलं मड. मग या मड्याचं आपल्या मीच काय झालं वालभ पडिले म्हण. कळलं का. भेट नाही झाली वालभ पडली म्हणजे प्रेम विवाह झाला. वालभ पडली कळलं का. त्या दोघांचा काय झाला लग्न झालं. बरं काय म्हणून तुम्हाला काय तुझे नाक नसते म्हणलं तुम्ही मया बरं काय आमचं लग्न तुझ्या डोळा चांगला आहे. माणूस खात होता का नाही काय बाजू आता इथून काळ म्हणजे राग येते काळ झाली का म्हणून असं बायको केली ना तिचा गर्व असणं साहजिक आहे. त्या नवऱ्याला अहंकारानं ती बायको केली. बरं बायको बी अशी केली लग्न नाही केली आवडीने केली. या वादळ पडले ना वादळ पडली ह्याला ती पडली त्याला ते असं झालं ना महाराज. वालभ पडिले. वालभ या शब्दाचा अर्थ तो होतो प्रेम विवाह. कोणता विवाह प्रेम विवाह. बरं का बाळू हा मग बायकोला कोणी काय म्हणजे राग येत नाही तुम्हाला येत आहे. बरं ठीक आहे. मग ह्या अहंकारातून वालभ पडिले. बरं का इच्छा समुच्चयन हे श्लोक आहे ना त्याच्यावर अहंकारातून काय तेथ इच्छा हे कुमारी झाली. मी या दोघांचं लग्न झाल्यावर असं प्रेम विवाहावर काय लग्न म्हणजे प्रेमाचं लग्न झालं. आणि प्रेमाचं लग्न झालं त्याची गाठ बांधल्या गेली. अशी गाठ पक्की बांधली आता की ब्रह्मदेवाने बांधलेली गाठ ही सुटतच नाही. आता ईश्वर ब्रह्मदेव आहे जगत निर्माता त्यानं ही गाठ बांधली या म्हणून ब्रह्मदेवाने गाठ बांधलेली सुटत नाही. लोक म्हणतात बायकोची गाठ त्या घरच्या लुगड्यावाल्या सुटत मी विकी गेली सुटली का राहिली. काय काय माणसं असे मेली मी ते डोसक्यात पुन्हा येऊ देत नाही. काही डोसक्यात येऊ देत नाही. आणि काय काय तर जिथे कोणी सोडून देते ती तिकडं आपण इकडे जिथे कोणी सोडून देते तिला काय डोसक्यात आले होते थांबलो होय तुम्ही बांधून टाकले आणि थांबणार नाही का नाही त्याच्या मनातच आल्यावर थांबतोय होय थांबतोय. 2 दिवस 8 दिवस राग मी थोतर बघणार नाही असं करणार नाही तसं करणार नाही भांडण झाल्यावर जाते मग राग होय. मगर साहेब तुम्ही कधी कातून मातून म्हातारीला अजिबात नाही माझ्या घराचं तोंड बघणार नाही असं राग जात आहे. आणि किती दिवस जात आहे. शेगावला जाणं काय पंढरपूरला जाणं काय आनंदीला 8 रोज निघलं 8 रोज निघलं म्हणजे 8 रोज कसं तरी आहे ना. काय रे कशी काय रे मला हुडकिल्याशिवाय म्हणजे निघताही जाणार मला हे हुडकिल्याशिवाय मग ह्याशिवाय भागत नाही. वजा झाल्यावर ती पुन्हा सळती का हिचं नाही चाललं. खरी बायको ही आहे म्हणून तो म्हणले दासया कांडीची ग्रस्त आश्रम कशाला सोडतो ग्रस्त आश्रम. ही लुगड्यावाली बायको कशाला सोडतोस तू ही सोड म्हणजे तुला मी पट्ट्यातून ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना कशाला सोड. ती लुगड्यावाली बायको सोडून बोंबलत जातो. ही जर गेली नाही तुझ्यापासून हा बरं काय बायको सोडू म्हणतोस तर वाचली एवढीच द्वार. तू घरची बायको सोडतो म्हणतोस किंवा सोडली म्हणतोस
तो वाचण्यासारखी बायको तुझ्या संगच आहे आणि ती लई दाड बायको आहे, तिला सोड म्हणजे खरा पट्ट्या म्हणतो तुला, असं कोणाचं म्हणणं आहे? ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, संत बोलते ते. ही झाली मधातली झाली, बाहेर जाऊन काय करायची? घरदार तेजोमती अभंग आहे, घरदार तेजोमती तरी हो ना, मग तेच अभंग करा म्हणजे तुम्हाला कळेल. ख्याके आणले हो असं. मग ही बायको बाहेर रुगड्यावाली काय करीत नाही. खरी बायको कोणती? नाही हे मड ते पहिलं आता शरीर आहे बरं, त्याचं फार प्रेम जळलंय आपल्याला. अहंकारातूनशी वाजव पडली आणि ह्याचा प्रेम झाला तिथे एक पोरगी झाली, ते तर इच्छा एक कुमारी झाली. कोणती पोरगी झाली? इच्छा. मग इच्छा होती की नाही तुम्हाला? इतकं शेत घ्यावं, असं करावं, जेवण करावं, अमुक करावं, टमुक करावं, ही इच्छा बाई संगत आहे का कुठे आहे? बरोबरच. हा, ते तर इच्छा एक कुमारी झाली. मग तारुण्याच्या कामा आली. मग ती पोरगी इच्छाबाई कशी झाली? मुसमुस झाली. तारुण्याच्या कामा आली. लहान लेकरा सुद्धा खेळण्याची इच्छा असते आणि तुमच्या तर ठिकाणी मुसमुस तारुण्याच्या कामा आली. आणि मग द्वेषेशी मांडलेली वराडी ग. मग तिथे लग्न केलं म्हणजे कोणाबरोबर? द्वेषाबरोबर. आपल्या अंतकरणात सगळे काय ते द्वेष नावाचा नवरा त्या बाईला करून द्यायला इच्छेला, ते तो द्वेषेशी मांडलेली वराडी. मग तया धोगा असतो जन्माला. मग त्या इच्छेपासून द्वेषापासून द्वंद्व मोह झाला. कोणता झाला? द्वंद्व मोह झाला. आणि मोह आहे की नाही आपल्यापाशी? कशाचा मोह आहे आपल्या काना? लेकराचा मोह, बायकोचा मोह, लेकराचा मोह, नातीचा मोह, कोणाचा मोह, कोणाचा. बाबा बाबा किती मोह. त्याला आपला नसतेला काय? कोणता आजा मेला म्हणजे नातू भाकरी खात नाही, किती दिवस खात नाही? आजा मेल्यावर नातू भाकरी किती दिवस खात नाही? आवड सगळं तयार झालं. पुन्हा आमचे बाबा गेले म्हणून ठ्याक्यान गंगापूजन होते पुन्हा. पण बाबाला मात्र या नाताचा मोह असते की नाही? तेच नातू जर मेलं तर बाबा भाकरी खात नाही. मग बाबाला मोह नातूचा का नातूला मोह बाबाचा? बाबाला मोह आहे का नाही ना? हे असा द्वंद्व मोह इच्छेपासून आणि द्वेषापासून झाला बरं काय? असा द्वंद्व मोह दारूला तो आजियाने वाढविला अहंकार आहे. म्हणजे मधातला अहंकार रूपी आजा, त्या द्वंद्व मोहाचा आजा कोणता आजा पडला? अहंकार आजा झाला ना आजा. त्या आजोबानं द्वंद्व मोठा झाला म्हणजे मोठा केला, वाढविला. आजियाने वाढविला अहंकारे. कसा वाढविला? बरं त्याचं वर्णन आहे. कसा द्वंद्व मोह आहे? जो धरतीशी सदा प्रतिकूल. महाराज तुम्ही किती ध्येय धरा. मी हे गावडं महाराज बोललो करू. कोणता? हे नातू त्याचा धुतर वागणार नाही, त्याला मी कोणा बोलणार नाही, असं रागराग करत की नाही? आता असं धैर्य धरलंय कोणी आजोबानं, असं बोलणार नाही असं म्हणतंय. आणि दुसरे 4 घरात भांडण भाव दुसऱ्या गावड्या असलं आणि याला कोणीतरी कोणा कोण निघल बरे हे म्हातारी कोणा पण निघल रे. त्याच्या कोण निघत नाही. काय सांगावं तुम्हाला? धरतीशी सदा प्रतिकूल म्हणजे आपल्या धैर्याला प्रतिकूळ वरते. कोणता? मोह. मोह आडवा येते, धैर्य धरू येत नाही आपल्याला. नियम आहे नागवे सळू. किती नियम करू द्या, किती नियम तुम्हाला सांगू का? एक नियम आश्रमात कोणी जर आगावपणा केला, काही नियम काढला, बोर्ड लावला, इथं आश्रमात कोणी जर कोळशाची काही काळी वळली तर काही आगावपणा केला तर त्याला 1000 रुपये दंड आकारला जाईल आणि एक थापड आणल्या जाईल, असा नियम काढला. समजा बरोबर आहे ना? आणि हे नियम कोण्या पोटी आगाव कुठं करू लागले हे काढावं लागते पारावर. याच्यावर नियम बरं काय? हे कोणाच्या पोरांवर पारावर काळ्या वळल्या, काळ्या काळ्या कोळशाच्या काळ्यावरती तो लेकर चित्रकला पाराव शिकायली डांबरानं पुढे काढले जमते का? मग असा नियम काढला मंदिरात कोणी असं काय आगावपणा करीत कोणाचं लेकरू त्याला किती दंड? 1000 रुपये. आणि त्याच्या बापाला किंवा आज्याला एक थापड. आता लावला नियम आणि नियम लावणाऱ्याच गावड्याला काळ्या व्हायचं. आता कसं करते? आता दंड घेते 1000 रुपये नाही. मग तिथे कसं त्या पोट्याला थापड हाणते
नियमाही नागवे सोडून अशा तुमच्या नियमाला काढून टाकलं की नाही त्या मोहन कोणी काढून मग दुसऱ्याला नियम लावला ह्या घरच्या गावड्याला ठोका खाई होत नाही आता पण ते मोह ठोकू देत नाही ना नियम आहे नागवे सोडू आणि आशा अरसे दोन दिवस झाला ते पोट्ट कोणतं दोन मोह त्यानं आशा केली आशा रस केला म्हणजे आशेचं दूध पेलं कोणतं दूध पेलं आशारूपी दूध पेलं म्हणून दोन दिलू म्हणजे त्याला ढेरी आली अशा अरसे दोन दिलू झाला साता मग असंतुष्टीची मदिरा बाबा 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 मग पुन्हा त्या मोहानं काय केलं त्या पोरानं असंतुष्टीच्या मदिरा मत्त होण्या धनुर्धरा आणि विषयाच्या ओरा विकृतीची म्हणजे त्यानं भणभणीची दारू केली असंतुष्टी म्हणजे कळलं तुम्हाला तुम्ही आहे का स्थिरता आश्रमात आल्या का बसलेत का गपची कसं भनभन कोणाची बी भनभन आहे का शांतता मनाला थोडं तरी कुठे स्थिर बसले का माणूस जाऊन नाही नाही भनभन मध्ये कळत हे राहिले ते राहिले ते करायचे ते करायचे ते करायचे ते करायचे ते करायचे अशी भनभन भनभन असंतुष्टीची दारू त्या गावड्यानं असंतुष्टीची यामध्ये मत्त होण्या मग माजलं आणि माजल्यावर मग काय भिहेचं वावर येईल त्याचं काय होतं त्याची कोपाटी मोठ त्याचा दोराकार काही भनभन 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 रिकामीच करायला लागले माऊलीने हे रूप केलं महाराज ते असा असा हा संसार करायला आणि या संसारानं माणसाला घेता टाइम टू टाइम एलिमेंटरी संसाराच्या गोष्टीची ध्यान असतंय माणसाला आणि भनभन करण्याचा नाद असतंय महाराज काय करावं हे संसार असा वाढला आणि या संसारानं आपल्याला वेष्टन केलं संसाराशी जीवे वेंटाळिलो हे पद चालू आहे संसाराशी जीवे वेंटाळिलो मग तुम्हाला आम्हाला वेष्टन झाले आणि महाराजाला वेष्टन झालं होतं पण महाराज बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्याचा अर्थ राहिला यार मी माझ्या कर्तृत्वानं बाहेर पडलो आता ते काय कर्तृत्व केलं हे पुन्हा विचार आधी कसे गवसले म्हणजे अटक कसे झाले आणि त्या जेल मधून पुन्हा बाहेर कसे आधी त्याला अटक करू आणि पुन्हा त्याला बाहेर काढू असा विचार जेव्हा चरण होईल आणि एक चरण सांगितलं की सगळं सांगितलं आता का होऊन पुढचे दृष्टांत ते आपण बघू पुन्हा आता ते टाइम संपला